नयना मला जीवच्या प्रभाला मला माझ्या नयना मला घरी हाती मला घरी हाती मला घरी माझं पत्र तुम्हा धन्याला माझे पत्र तुम्हा धन्याला माझं पत्र तुम्हा नाही दिले. कुठलं पत्र घेतलं पाहिजे त्यांनी पहिलं पत्र घेतलं बरोबर आशीर्वाद पत्र त्यांनी घेतलं. आपण विनंती पत्र म्हटलं होतं मग म्हणलं विनंती पत्र आपल्याला पहिल्या बारीक बसत नाही. अभय पत्र आपण दिलं होतं. अभय पत्राला उत्तर मिळेल असं अपेक्षा होती पण त्यांनी ते दिले नाही. बरोबर आहे येतील आता ठीक आहे तुम्ही पत्र मागा महाराज मी जाब चिठ्ठी घेतोय बरोबर आहे हो बरोबर. सकलयुक्त प्रवीण जिवाजी पंत शेट्टार तुम्हावर बाकी निघाली म्हणून तुम्हाला देगावी पाठवले तर देगावी राहून विषय सेठ व लोभाजी नाईक यांच्या बुद्धीस लागून भाव समुद्र तारावयाची फुल पडली. यामुळे कामाजी माधव व मणिराम देशमुख तुम्हाच साई होऊन तुमच्या निस्वार्थाची खराबी केली. बुधाजी पाटील मोगलम मूप सल्ला कीर्द होऊन म्हणू लागले की कानडखिंड व तोंडापूर हे दोन्ही मजबूर असतात. श्रावण खरीप कीर्तन रब्बी पिकावयाची होती की ममताई आव्हाने हाती लागू दिले नाही. याशी उपाय केला पाहिजे म्हणून गोविंदपाशी भागवतराव दिवाण तो गीताईचा पुत्र राजयोगी यांची भेटावयाची तजवीज वैराग्य स्वामी यांची हाती व्हावी. प्रथम 75 पद आपल्या स्वाधीन आहे त्याच्यापाशी येणे ते तुझ्या वाणीचे हवाला घेतील. मग भागवतराव दिवाण यांच्याकडे जाणे ते तुम्हाला मोकळे करतील. पुन्हा देगा गावास व गर्भपुरास पाठवणार नाहीत. तेव्हा लिहिले जे तुर्ताच यमाजी पंताची तलब होणार आहे त्याची तलब काही माघारी फिरत नाही. त्याचबरोबर पुत्रांच्या संध आहेत म्हणून सांगितल्यावर हुकूम करणे गैर न करणे एका जनार्दनी शरण आशीर्वाद ही जाब चिठ्ठी. हॅलो जोहार भाई बाप जोहार
करेन तो माय बा माय बाप तुहारण पाटील माझा पायी गावचे लोक दुसऱ्याकडे पाची पायी गावचे लोक दुसऱ्याकडे पाची मांडली किती माय बाप जुहारे भाकरवाडी तो यश काय पाटीला कर्ण गाव पडलेला वस कर्ण गाव पडलेला वस आणि डोळस वाढीन पाहवयास नाकापूरचा वाका आणि तिथलाच गुलाम सांगतो ऐका गावच्या पडल्या भिंती गावच्या पडल्या भिंती डोळसवाडी दिवाना बदली आणि मग श्रीरामाची प्राप्ती कैसी होईल होईल सतगुरु साहेब मेहरबान झाला सतगुरु साहेब मेहरबान झाला आणि त्याने 100 वर्षाचा नियम दिला 100 वर्षाचा नियम दिला त्याच्या पुढे नाही आणि म्हणून तुम्ही शरीर बोलाल बिहून राहा माय बा शेडी पोमोजे कोण कोण काम करायला माझ्या बचारा दमारी हंकार आणि ह्याने मग काय केलं सगळं घेतलं घरमाय बा मनाची सर्व मस्त झाला पाहुणी मला भयाले ते पाहुणे मला भयाले ते जा लवकर बिचारी तो बोलणार आहे वर जा की बोलत तिथे मुद्राची
अरे सांडराड्या गमजा नको करू सांडराड गमजा नको करू बोल भक्ती विना ज्ञान नाही नको करू बोल आणि सांडराड गमजा जगा लागे ज्ञान सांगे म्हणे आम्ही संत महाराज मगाशी काय सांगितलं कीर्तन काय महाराज महादेव महाराज मी तुम्हाला बोलतोय कीर्तन करायच्या तोंडामध्ये असले शब्द शोभत नाही तेच भावना आहे बोला महाराज जगा लागे ज्ञान सांगे म्हणे आम्ही संत टोपी घाली म्हणे आम्ही साधू अरे दया नाही क्षमा नाही त्याचे दाना में ते भोतू सांडराने का विचार नको करू ऐसा का माई सांग मग कैसा का योगी ऐसा गमाई कैसा योगी जटेदारी खायचं भोग भोगी ऐसा गमाई माय कुमारी बापा ब्रह्मचारी माय कुमारी बापा ब्रह्मचारी 18 मुले झाली उदरी ऐसा गमाई
पारू ज्ञानदेव म्हणजे जाणेत आणि जाण्यात येत नेणे नाही सगमाई महाराज रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी महाराज मला जरा बोलायचं आहे मगाशी गणेश महाराज काय म्हणले हॅलो गणेश महाराज म्हणले संदीप महाराज तुम्ही आधी माळ घाला आणि मग दुसऱ्यांना शिकवा महाराज तुम्ही माळ घातली तुम्ही किती जणांना शिकवलं तुम्ही माळ घातली तुम्ही किती जणांना शिकवलं ते सांगा आधी संदीप महाराजांनी गावातली 8-10 पोरं शिकवली ते सोडा म्हणतो घरातली 3 पोरं शिकवली 3 पुढच्या वर्षी 4था शिकताय बघा तुम्हाला तुम्ही गावातली 2 पोरं तयार करून दाखवा 4 पोरं तुमच्या बरोबर सामना घेतली ती अहो ते म्हणतात गावातली म्हातारी माणसं म्हातारी झाली ती त्यांची अहो महाराज तुम्हाला लाज वाटली पाहिजे मी माफ करा मला पण मनाला लाजलं पाहिजे तुम्ही एकटाय तुम्ही म्हणायला किती दिवस तुम्ही फिरवणार आहे अजून पाहिजे का नाही पाहिजे तर इथंच परंपरा खंडित करायची भाषणाची मोठ्याला सांगताय मी एकटाच आहे या गावाची गोळा करतोय तो गोळा करतोय भाड्याने किती दिवस माणसं आणणार तुम्ही महाराज गावाला मिळून मिसळून वागलं तर गाव येईल महाराज तुम्ही म्हणता आम्ही सगळे एका जातीचं इथं कुठली जात नाही आमची जाती एकच आहे कलाकार आम्ही कुठल्या जातीचा पातीचा मानत नाही महाराज बोलू का बोलायचं झालं बोला पण आज हिशोबानं बोला नाही हिशोबातच बावर बुवानी तेवढं शिकवलंय त्यांच्यानंतर मी बघणार पहिल्यांदा आलो आज ह्या स्टेजवर मी पहिल्यांदा आलोय बावर बुवानी मला बरंच शिकवलंय आणि गणेश महाराज तुमच्या म्हणजे वडील स्वर्गीय वडील त्या माणसाच्या बरोबर मी काम केलंय मी संदीप महाराजांचा मोठा भाऊ आहे फक्त भाषा तोंडातून बुवा माणसाच्या भाषा तुम्हाला अकरा ते महादेवच्या ही भाषा येत नाही हे पुढे लक्षात घ्या आज यशवंत नारायणा असल्या भाषा तुम्ही ठाम असल्या भाषा तुम्ही जर वापरता किसन महाराज तुम्हाला चावतोय का तो आग आहे किसन महाराज आग आहे तर संदीप महाराज भावडू म्हणतोय त्याच्या आई बाप मा केले त्यांनी शिकवलं केलं बोला 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 त्या संदीप महाराजांनी त्यांची स्वतःची 3 पोरं एक भाऊ आणि गावातली 7 पोरं हे किसन बोलली आज भावनाची परंपरा यशवंत बाबाच्या नावानं अहो कायम चालू आहे 2 मिनिटं बोलू द्या मला 2 मिनिटं बोलू द्या आता हे जे म्हणतात का नाही ते पहिल्यांदा आम्हाला पण असे नेटले होते भजन चालू करता येतं तसं बंद पण करता येतं आया महाराज हे भजन 1951 चालू झालंय तुम्ही चालू करणारे कोण हो हे बापू वळ्या हे बापू आणि तुम्ही चालू केल्याचं समजू नका चालू करता येतं बंद करता येतं तुम्ही पाठीमागे भाषा वापरली होती आणि आग लावून तुम्ही काय केलं करायचं ते केलं तुम्ही पण तुम्हाला त्यावेळेला किसन बुवानं सांगितलं होतं याच मातीत आम्ही 3 जणी जर राहिलो तर याच मातीत कलाकार उभं करेन मग चोरून ऐकत होता तुम्ही जर त्या दिवशी आमचं भजन वेगळं होऊन कार्यक्रम आमचा गणपती पुढे होता तेव्हा सावलीला बसून अंधारात बसून चोरून ऐकत होता तेव्हा ह्या किसन बुवानं सांगितलं होतं या गुहाडीवाल्याच्या मातीला कलाकार तयार करून करायची वार्ता करू नका आणि राहिली संदीप बुवाची गळ्यातली माळ तुकाराम महाराज म्हणतात
वाचेचा रसाळ मनाचा निर्मळ त्याच्या गळा माळ असो नसो अहो ज्यांची बीज आहे ते सांगतात. हॅलो, जर एवढं असेल, जर मला सांगा माळ घातल्यानं जर गुरु करता येतो असा तुमचा समज आहे. आणि मी आज तुम्हाला जाहीर सांगतो, 2 मिनिटं, माझे गुरु हे बवर बुवाच आहेत आणि या गावचे आहेत. माझी माळ नसली मग काय झालं, पण माझे गुरु नामदेव बवर बुवा आहेत, त्यांनी मला भावना शिकवले, शंकर महाराजांना मला. आणि कुठल्या ग्रंथात लिहिलंय की माळ घालून भजन करा, कीर्तन करा, ऐका. उद्या माणसाल कीर्तन ऐकायला सुद्धा माळ केलीच पाहिजे, भजन ऐकायला सुद्धा माळ केली पाहिजे. तुम्ही फक्त कुठल्या ग्रंथात लिहिले, महादेव महाराज मी तुम्हाला आज नाव घेऊन बोलतोय, कुठल्या ग्रंथात लिहिलं तेवढं दाखवा, उद्या भजन सोडतो, एवढे फक्त दाखवायचं मला इथे. महाराज गुरु केला माळा घातला तर दत्तात्रेयाने 24 गुरु केले, त्यांच्या काळात 24 माळा होत्या का? दत्तात्रेयाने गुरु किती केले? आणि माळा घालून तुम्ही चौकात काय दंड करता? महाराज माळा घालून चौकात काय दंड करता ती फक्त मला इथं उकळायला नका. पाक आहे, पण माळा घालून तुम्ही चांदणी चौकात काय काय करता? माणसं उकळायला मला. करायचं काय? तुम्हाला महाराजांनी पाहिजे शिवाजी महाराज आणि किसन बुवा हेच महाराज चालक आहेत, आम्ही फक्त कलाकार आहे. आज त्यांच्या गावाची माळ सगळा नियम पाळणार आहे. तुम्ही पण हे अख्ख्या हाताला माहित आहे. भाषा महाराज केली, कलेची कला ना, कला करायला तुम्ही तर आम्हाला भाऊ महाराज घेतलं का? हॅलो महाराज, तुम्ही तमाशा म्हणलं, तमाशा इथलं कोण पण सांगाल, बोर्डं बघून सांगाल तमाशा कशाला म्हणायचं, तिथं पण मला आणि तिथं पण मला तमाशा कशाला म्हणायचं तेवढं तुम्ही सांगा. आणि दुसरी गोष्ट, आज राजू गोलप पकवाज वाजवा येत नाही. आज राजू गोलपचं 1 महिना कार्यक्रम चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात, शाहीर कार्यक्रम. आणि आपल्या खटाव तालुक्यातला कलाकार अगदी लहान वयात यशवंत बाबा भजन मंडळात तयार झालेला कलाकार आहे. ढोलकी झाली बोलकी, टीव्ही स्टार राजू गोलप असं पुरस्कार त्याला मिळाले. तुम्ही पण बघितलं ते महाराज. 1 मिनिट बोलू का? म्हणजे असं माईकवर बोलण्याचा योग आणलाय, पण आपले देवकर महाराजांनी योग आणला. महाराज काय म्हणजे पकवाजा, आमचा तुर्कीवाला पकवाजा आलाय ते जाऊ दे, ते आपले हरिदेव आमच्या गावाले, आमच्या आई एका गलीत राहतो आम्ही. पण महाराज तुम्हाला सांगतो, 31 मार्च 2015 तारीख आठवते का तुम्हाला? 31 मार्च 2015 त्यावेळी कार्यक्रम तुमचा नरवण्याला होता. मी लहान होतो, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही घरी येऊन बसला होता, राजू काय कणकडी एवढी नड काढलंय, अडचण आहे, ढोलकीवाला नाही, आजारी होतो मी, 105 ताप होता, बरोबर नको? 105 ताप होता मला. मी त्यांचा कार्यक्रम जाऊन काढला, त्यावेळी ढोलकीत वाजवली होती. त्यावेळी मला म्हणणार नाही तुम्ही पकवाज वाजव, त्यावेळी मला काय म्हणणार नाही तुम्ही पकवाज वाजव, मला सांगा. त्यावेळी गरज होती ढोलकीवाल्याची. महत्वाचं सांगतो, मी माझा मोठेपणा सांगत नाही. एमआयटी युनिव्हर्सिटी नोएडा उत्तर प्रदेश आणि आपले शिवाजी विद्यापीठाकडून मी 2000 कितीला 18-19ला नॅशनल खेळलो होतो. 11 वाजले 8 मिनिटात वाजवायचं रेकॉर्ड आहे माझ्या नावावर. तुम्ही कधी गेला विद्यापीठात तर विचारा, तिथं मला गोल्ड मिळालाय, गोल्ड मेडल मिळालं होतं त्यावेळी. आणि गावात चौकात बॅनर लावले होते, बघितलं असतील पण त्यांच्या लक्षात नसेल, ते आठवण करून देतोय तुम्हाला, बरोबर ना? चौकात दुसरंच बघितलं, बॅनर कोण बघणार आहे? मग त्यात पकवाज वाद्य ही प्रमुख वाद्य होतं. पकवाज वाद्यापासून स्टार्टिंग होतं. मग पकवाज वाद्य वाजवणं मला अवघड आहे का? आता शब्द देतो, ही 3रं भजन वाजतं या जागेवर. पुढच्या वेळी तुम्हाला पकवाज काय असतो ना, ती 10 मिनिटं ऐकवतो सोलो, कारण अशा करणं मला देवकर महाराज लय जास्त देतात. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यांनी गाडीतून खाली उतरवलं होतं. मी आता माहितीसाठी सांगतो, मी दुसऱ्याच्या गाडीने जात नाही कार्यक्रम, मला स्वतःची गाडी घेतली 4 व्हीलर, तुमच्या पडद्याच्या पाठीमागा बाबा. या कार्यक्रमामधलं फक्त 10 लाख रुपयाची गाडी घेतल्या, त्याच गाडीतनं कार्यक्रम करतो, घरी येतो झोपतो, गाडीनं जात नाही, मी इथनं प्रवास करत नाही, टाळलाय आता. इथनं आता गाडीची प्रेरणा मिळाली, आता पकवाजाची पण प्रेरणा मिळाली. पुढच्या वेळी ऐका पकवाज वाजा तुम्ही.
ते काय म्हणतात तमाशा केला ओंगळवाने भजन नारकात जाणे चुके ना. अहो आता ज्या बीजेला पाठीमागे तुम्हीच गेला होता ना महाराज, त्यांच्या गावातल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही काय केलं होतं? काय केलं होतं आठवा? आणि नाचवलं होतं. आम्ही त्या कार्यक्रमाला तमाशा करायचा राहिला का? आणखी कसला तमाशा करताय? महाराज तो डीजेचा कार्यक्रम नव्हता, खंडोबाची यात्रा होती. सॉरी खंडोबाची यात्रा होती. आणि त्या यात्रेला तुम्ही कसा कार्यक्रम केला होता ते तुम्हाला माहित आहे. तुम्हाला माहित आहे. त्यामुळं विनाकारण काहीतरी असं कशाला आहे? जो काचेच्या घरात राहतो त्याने दगड मारायचं नाही दुसऱ्याच्या घरावरती. एखादा दगड फिरला तर काचेचं घर खळ खातात. आता आपण प्रश्न विचारले होते, त्यातल्या एका प्रश्नाचे त्यांनी उत्तर बरोबर दिले. जे खरं आहे ते खरं आहे, आम्हाला ते मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या तिने पण तिने बघा डबल दोन्ही डोंगरावर हात ठेवून दिलेले, दोन्ही डोंगरावर हात ठेवून दिलेले. ज्ञानेश्वर महाराजांच्या मातेचं नाव मीनाक्षी होतं हे आम्हाला मान्य आहे. जे मान्य आहे ते आम्ही मान्यच करणार. मान्य आहे ते मान्यच आहे. पण दोन्ही डोंगरावर हात ठेवून देऊ नका, ठाम उत्तर द्या. ठामपणाने उत्तर द्या, देऊ नका. त्यांना शंका होते ते बरोबर नसेल तर हे बरोबर आहे, त्यामुळे त्यांनी डबल उत्तर दिलं. आपल्याला त्यांनी उत्तर बरोबर दिले त्याबद्दल आपल्याला काय त्यांना बोलायचं नाही. पण बाकीचे ते रामेश्वर शास्त्री कुठं, रामेश्वर शास्त्री कुठं, ज्ञानेश्वर महाराज कुठं, तुकाराम महाराजांच्या काळात रामेश्वर भट, ज्ञानेश्वरांचा काळ कुठला, कुठंतरी वेळ घालायची कारण उत्तर द्या. म्हणजे काहीतरी वेळ मारून दिला तरी नाही सांगायचं आम्ही शोधतोय. येत नाही म्हणून सांगा, पुढच्या बारीत त्याचा प्रयत्न करू असं बोलायला पाहिजे. पुढच्या बारीत त्याचा प्रयत्न करू. नाही का त्याबद्दल प्रश्न आपण विचारला तर तेच उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे, त्याबद्दल काय शंका नाही. मीनाक्षी उत्तर अगदी बरोबर आहे, आम्हाला ते पटलेलं आहे. फक्त दुयर्थ देऊ नका, ठामपणाने द्या, ही आमची भूमिका होती. कसं दिलं असेल ते दिसायला दिले ते आम्हाला मान्य आहे. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, त्यांनी पण 3 प्रश्न विचारले. तिने गाजावातून काही प्रश्न विचारला नाही. हा गजरामध्ये त्यांनी काही विचारला नव्हता. आता महाराजांनी विचारलं, तुकाराम महाराज 3 वेळा वैकुंठाला गेले, वैकुंठावर खाली आले. हा खाली आले वैकुंठाला. आता त्यांना प्रश्न तसाच म्हणजे त्यांना नक्की कसा विचारायचा आहे मला काही समजलं नाही. पण त्यांनी म्हणतात की हा कुठं ठेवला होता वैकुंठावरून. त्यांनी नाही ऐका, ते काय म्हणतात तुकाराम महाराजांनी वैकुंठाला गेले तेव्हा देह कुठे ठेवला होता. अहो अख्खी दुनिया म्हणते तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. या कलियुगामध्ये हा सकट वैकुंठाला जाणारा एकमेव संत महाराजांच्या मातीत जन्माला आणि तो एकमेव संत म्हणजे तुकाराम महाराज. आणि ते सदैव वैकुंठाला गेले म्हणून आपण त्यांची बीज साजरी करतोय. अहो तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे, सगळ्यांना माहित आहे. तुम्ही आणखीन म्हणताय की हे कुठं ठेवला. आणि ते तुकाराम महाराज जातानाच आपण बोललेले आहेत, अंतकाळी विठू आमाशी पावला पुढी सहित गुप्त तुका. पुढी म्हणजे देहा सकट तुकाराम महाराज नाहीसे झाले. आणि तुम्ही जर म्हणत असाल देह कुठं ठेवला आणि माघारी येताना देह घेऊनच येणार ना, तेव्हा माणसाला म्हणजे काय का वायू रूपात माहीत पडणार त्यांना, त्या चैतन्य रूपात लोकांना माहीत पडणार तुकाराम महाराज आले होते खाली. सदैव वैकुंठाला गेले, त्यांनी पुढे देह ठेवायचा प्रश्नच आलेला नाही त्यांचा. कुणी सहित गुप्त तुका वैकुंठाला जाताना कुठं देह ठेवला नाही, कुठं एखाद्या माळावर ठेवला नाही, किंवा कुठं ह्याच्यात ठेवला नाही. सदैव वैकुंठाला जाणारे कलियुगातले एकमेव तुकाराम महाराज आहे. आता त्याच्यानंतर त्याने बीज म्हणजे काय, बीज म्हणजे काय
महाराज माझा बोलता बोलता मी शब्द बोललो तर मी काय प्रश्न म्हणून तुम्हाला विचारला नव्हता. एक बिझनेसचा निमित्त काहीतरी माहिती सांगावी. पाठीमाग आपली चर्चा झाली होती म्हणून त्याच्यावरती मी बोललो होतो. ते पौर्णिमेच्या द्वितीयेला जी येते त्याला बीज, द्वितीया म्हणजे बीज, म्हणजे अमावस्येच्या नंतर येते ती पण बीजच असू शकते. तिला द्वितीया पण म्हणतात, बीज पण म्हणतात. हे त्रिवार सत्य आहे. बीज म्हणजे दोन, बीजा हे पण आहे. आणि गुजरातमध्ये किंवा राजस्थान भाषेमध्ये बीजच म्हणतात बरं का. दोनला बीज, तिला बीजच म्हणतात राजस्थानी भाषेमध्ये. आणि गुजरातीमध्ये पण, गुजराती, राजस्थान, मारवाडी भाषेमध्ये बीजच म्हणते. दोनच्या याला द्वितीयेला बीजच म्हणते. हा बीज, ही बीज आहे. आता बीज उत्सव का साजरा केला जातो, कसा साजरा केला जातो? तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. जाताना त्यांनी सगळ्यांना, बायकोला बोलले, त्यांच्या मुलांना बोलले, गावाच्या लोकांना, चला रे वैकुंठाला आहे, आगमन येणार आहे, चला वैकुंठाला जायचं आहे, चला वैकुंठाला. कुणी विश्वास ठेवला नाही हो. कुणी विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराज सगळ्यांना हाकारून सांगत होते, नाम घ्यायचं ठेवू का, हाकारून सांगतो का नाम घ्या, घेता राहू नका, चला वैकुंठाला चला, वेळ आले, वेळ संधी दौडू नका. पण कोण तयार नाही झालं. कुणाचा सुद्धा त्यावरती विश्वास नव्हता की तुकाराम महाराज आपल्याला वैकुंठाला घेऊन जातील म्हणून. आणि जेव्हा तुकाराम महाराज नष्ट झाले, त्या सकट गुप्त झाले, तेव्हा तुकाराम महाराज शोधाशोध चालू झाली. तुकाराम महाराज कुठे, चला म्हणत होते, मला म्हणत होते चला, मला म्हणत होते, अशी एकमेकाची चर्चा होत झाली. मुलांची, बायका पोरांची, सर्वांची चर्चा झाली की चला. मग आपणाला तुकाराम महाराजांसोबत जाता नाही आलं, कमीत कमी त्यांचा सोहळा तरी आपण साजरा करू. कमीत कमी त्यांच्या जाण्याचा सोहळा, निर्गमाचा किंवा देह तुमचा काय असेल, त्याला कोण म्हणतं ते वाद, कोण म्हणतं त्यांचं केलेच नाही, ते वाद आपले, त्या वादात आपल्याला जायचं नाही, त्या वादात आपल्याला जायचं नाही. मग सदेह वैकुंठाला गेले, त्यांना आम्हाला घेऊन जाऊया म्हणजे आपण हो म्हणलं तर आपण गेलो असतो त्यांच्यासोबत. पण ती आपली संधी चुकली. तुकाराम महाराजांसोबत वैकुंठाला जाण्याची संधी आपली चुकली. कमीत कमी त्यांच्या स्मरणानं त्यावेळेच्या त्यांच्या त्या तिथीला आपण ती साजरी करूया. त्यातून तरी आपल्याला काय पुण्य प्राप्त झालं तर ते आपलं भाग्य. म्हणून ही बीज साजरी केली जाते बरं का महाराज, म्हणून ही बीज साजरी केली जाते. आता त्यांचा तिसरा प्रश्न आहे, त्यांचे अनुग्रह दिलेले शिष्य, त्यांच्यामध्ये निळोबाला तर प्रमुख आहेतच, पण शेवट निळोबाला दिलेला आहे. त्याच्या आधी बहिणाबाई चौधरी नव्हे बरं का, नाहीतर बहिणाबाई चौधरी म्हणाल, नाहीतर इंतिम आणखी म्हणाल का आला. बहिणाबाईचं तर आहे पुस्तक, त्याच्यामध्ये आहे सर्व. बहिणाबाई ह्या आणि दुसरे भगवान बाबा यांना अनुग्रह दिला. आणि तिसरे निळोबा यांना तुकाराम महाराजांनी अनुग्रह दिलेला आहे. आता हे आता आमच्या समोर आहे पुस्तक आहे, आम्ही सगळं शोधून काढलेलं आहे. आता त्यांनी मान्य करायचं काय करायचं ते त्यांचा प्रश्न आहे, त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. बघूया महाराज, तिने रांड म्हणली आपल्याला, असू दे.
जोडीवाल्या महाविष्णूचा आपण द्वारपा हा जोडीदार हा आला का लंगुटी आहे का नाही तुला ऐका त्यांनी तपासली असेल बघितली असेल आहे का नाही ते लंगोटी पर्यंत गेलं आता काय करायचं बरं जोडीवाल्या हो या काय बारक्या बाळाच्या नादाला लागलं उचित नाही कारण माझ्या पप्पानी गणपती आणला अरे वा बर आपल्या मार्ग